अजून एक तुम्हाला घणासा युद्ध तुम्हाला पाहायला भेटेल. जरा साईडला यायचं. पत्तू प्रणित प्रणित देवदेचा प्रणित साईडला व्हायचं. चला कैलास एका साईडला यायचं आपण लगेच. इथं मात्र मॅचला सुरुवात झाली. दावत संघ आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला पाहायला भेटेल एक मोठा गोलंदाज वैभव आणि जर वैभवने सक्षम विकेट काढली आहे दावत संघाची. पहिला विकेट मात्र माघारी परताना पाहायला भेटतोय. तर नवीन फलंदाज दाखल झालाय. फलंदाजी मार्कवर विनायकी दाखल झालाय. समोर आहे एक चांगला गोलंदाज म्हणजे वैभव. वैभवला तुम्ही पाहू शकता. चांगला तिथं मात्र क्षेत्र सुमित जरा 2 मिनिटं आलास तर बरं होईल. जरा सुमित थोडा एक तर थोडा माईक घेतलं तर बरं होईल. थँक्यू धन्यवाद. तीन ओव्हरचा ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. ह्या आवाज ऐकाल तुम्ही उनगुळी गावचा एक चांगला आवाज युट्यूबला चांगला क्लिअर आवाज येतो. त्याच्यामुळेच आपण इथं समालोचन अजून करतोय. धन्यवाद. आपण इथे आवाज तुम्ही पाहू शकता. थँक्यू सो मच नागेशदा. नक्कीच वळूया मैदानाकडे. घणाघाती प्रहार केलाय आणि या ठिकाणी 6 धावा मिळत आहेत. या ठिकाणी बावा अतिशय डेंजर असा हा फलंदाज आपल्याला या मैदानावर पाहायला मिळतोय. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा अतिशय घणाघाती अशी फलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा वैभव आपल्या बॉलिंग मारवरती टू बावा आणि सुंदर चेंडू. तितका सुंदर असा डोळा पाहूया या ठिकाणी झेल होतो का. नक्कीच नक्कीच अतिशय सुंदर अशी या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलंय आणि गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळतो वैभव कडून. अनुभवी असा हा गोलंदाज वैभव गोवी संघाकडून. अतिशय महत्वाच्या अशा क्षणाला मोठा धक्का बसलाय आणि सफलता प्राप्त केली आहे ती गोवी संघानं बावाच्या स्वरूपात. धाव संख्या 7. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना धाव संख्या 7. आणि नक्कीच आता मात्र बावा यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज म्हणून अक्षय कुरुतळे संघाकडून प्रथमच फलंदाजीसाठी अक्षय, गोलंदाज वैभव. आणि वैभवाचा अतिशय सुंदर असा हा वेगवान चेंडू. काय ती स्पीड. अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी वैभवकडून आपल्याला पाहायला मिळते आणि तसा अनुभव सुद्धा आहे वैभवकडे. जसं जसा आपण 1, 2, 3, 4 मॅचेस खेळत जाऊ तसा तसा आपला अनुभव दाखवण्याची संधी मात्र काही अनुभवी खेळाडू सोडत नाहीत वैभव. आणि आता मात्र ब्लॉक होलला टाकलेला हा चेंडू. एक धाव मात्र काही रोखू शकत नाही. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करणार का. मात्र हा प्रयत्न फेटाळला. एका धावेवरती समाधान मानतायत. धाव संख्या 8.
पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या आहे 2 बाद 8. कॅमेरामन जरा इकडे फोकस करा. कॅमेरामन कॅमेरामन जर 2 मिनिटं. या ठिकाणी एक प्रमुख पाहुणे आलेत. सीआयडी इंटेलिजन्स डिपार्टमेंटचे एक अधिकारी आलेले आहेत, आदरणीय काशीरामजी जाधव साहेब. हे धम्म बांधव आहेत आपले. याने देखील या आमच्या संपूर्ण स्पर्धेला आम्हाला सहकार्य केलंय, त्याबद्दल त्याचा सन्मान करणे आमचं कर्म प्राप्त आहे. आदरणीय साहेबांचा सन्मान करी. गणेश निर्मल साहेब, गणेश सर त्यांचा सन्मान करा कृपया. दे next. तसेच आमचे प्रमुख आयोजक हॅलो आदरणीय काशीरामजी जाधव साहेब यांचा सन्मान केला जातो आमच्या मंडळाकडून. या ठिकाणी स्वागत सत्कार होताना सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत प्लीज. आणि धावसंख्या आहे या ठिकाणी 10. तसेच या आमच्या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक प्रमुख आयोजक प्रशांतजी कांबळे यांचे वडील आदरणीय प्रकाश विश्राम कांबळे यांनी देखील आमच्या या संपूर्ण चषकाला खूप सहकार्य केलंय. त्यांचा मुलगा सातत्याने गेली 2 महिने आम्ही खूप प्रयत्न केला या स्पर्धेसाठी. काकांनी त्यांच्या मुलाला आमच्या संपूर्ण टीमकडे सुपूर्द केलंय. एक मिनिट मोबाईल दे ना फोटो काढायला. एकच मिनिट. आमच्या प्रशांतचे वडील वेळात वेळ काढून या आमच्या स्पर्धेला गेल्या वर्षी देखील यांनी सहकार्य केलं व या वर्षी देखील सहकार्य केलंय. धन्यवाद सर. वळूया मॅच कडे. थोडस गचा क्षेत्ररक्षण आणि 4 धावा मिळतात या गचा अशा क्षेत्ररक्षणामुळे. गोलंदाजी तर मात्र अतिशय सुंदर आहे, कारण की गोलंदाज सुनील आणि अतिशय अनुभवी गोलंदाज आहेत गोवी संघाकडे. नक्कीच पुन्हा एकदा सुनील आपल्या बॉलिंग मारवरती. ओ फिरकी बघा, फिरकीचा जादूगार. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी. निर्धाव चेंडू जातोय, समजू शकत नाहीयेत. पूर्ण मैदानाची शहानिशा करून आपला संपूर्ण अनुभव या ठिकाणी गोलंदाजी मार्फत दाखवताना सुनील गोवी संघाकडून. पुन्हा एकदा सुनील यांचा चेंडू अतिशय थोडासा वेग वाढवला या चेंडूवरती. आणि आता मात्र अतिशय एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र फेटाळला नॉन स्ट्रायकर यांच्या बॅट्समन कडून. धावसंख्या स्थिर धावसंख्या झाली 14.
खानू संघाचे कर्णधार उपस्थित असतील तर प्लीज या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतर होणारा सामना खानू वर्सेस दाभोळे. आणि वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन येत आहेत सचिन. अजून एक असा अनुभवी असा हा गोलंदाज. मी मगाशीच म्हटलं होतं की गोवळी संघाकडे अतिशय अनुभवी गोलंदाज आहेत. आणि स्ट्राईकला आता मात्र कोरतडे संघाकडून विनायक सुद्धा हा कोरतडे संघाचा अनुभवी असा हा फलंदाज. नक्कीच कोरतडे संघाला एक चांगल्या धावेची अपेक्षा आहे आणि संपूर्ण दारोमदार हा विनायक यांच्या खांद्यावरती आहे. नक्कीच पाहूया शेवटचं षटक सचिन याचं गोवळी संघाकडून आणि समोर आहेत ते कोरतडे संघाचे फलंदाज विनायक. पंचांच्या डाव्या बाजूने 8-10 पालांचा रनअप आहे. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना शेवटचं षटक हाणामारीचं षटक. क्षेत्ररक्षणामध्ये लवकरात लवकर बदल करून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा सचिन आपल्या बॉलिंग मारत होते पंचांच्या डाव्या बाजूने. समोरच विनायक आणि सुंदर असा हा चेंडू मात्र हा टोळला. पाहूया या ठिकाणी झेल होतं का. मात्र हा षटकार अतिशय घणाघाती हा प्रहार केला आणि 6 धावा पटकावून दिल्यात आपल्या संघासाठी. 6 या धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली संघाची 20. काय तो फटका होता. नक्कीच मी म्हटलंय दारोमदार पूर्ण विनायक आपल्या संघाची घेऊन जाताना. पुन्हा एकदा विनायक हाणामारीचं षटक आहे आणि नक्कीच या षटकामध्ये धावा जेवढ्या होतील तेव्हा जमा करायच्या आहेत. सचिन टू विनायक. पुन्हा एकदा या ठिकाणी टोळलाय विनायकाच्या बॅट मध्ये निघाल्या. हा पाहूया या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा गडबड झाली आहे आणि 4 धावा मात्र काही रोखू शकत नाही आहेत. धावसंख्या 4 ने वाढले. धावसंख्या झाली आहे 24. शेवटच्या षटकातील 2 चेंडू झाले आहेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक. विनायक मात्र आपल्या संघासाठी आपला अनुभव दाखवताना या मैदानावरती पाहायला मिळतो आपल्याला. घणाघाती प्रहार करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि दुसऱ्या चेंडूवरती चौकार. 2 चेंडू 10 धाव मिळाले आहेत. आता मात्र काही बदल होतोय का पाहूया. सचिन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मारवरती थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल करताना संपूर्ण प्रयत्न आहे या ठिकाणी विनायक याला रोखण्याचा. पाहूया सचिन टू विनायक. पंचांना क्रॉस करून टाकलेला चेंडू विनायक साठी. आता मात्र पुन्हा एकदा टोळला हा लेगॉनच्या दिशेने. हा मात्र काही 6 धावेसाठी कोणीच रोखू शकत नाही कारण की सीमा पार षटकार. 6 या धावसंख्येने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या वाढताना धावसंख्या झाली आहे 30. काय ती फलंदाजी पाहायला मिळते विनायक कडून. नक्कीच त्यासाठी जो थांबून ठेवलं होतं स्वतःला शेवटच्या षटकापर्यंत नेलंय स्वतःला. आणि 3 चेंडू पहिला षटकार दुसरा चौकार आणि आता मात्र पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळालाय विनायकाच्या बॅट मधून. पाहूया पुन्हा आता काय बदल होतोय. थोडस वैभव आपल्या सहकारीला सचिनला काहीतरी टिप्स देताना. सलग 3ऱ्या चेंडूवरती घणाघाती प्रहार केलाय सचिन याच्या.
त्यामुळेच या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल होत आहेत. पाहूया पुन्हा एकदा सचिन आपल्या बॉलिंग मारवरती. आता मात्र पंचांच्या उजव्या बाजूने आणि टोलवलाय, काहीच पर्याय नाहीये. हा मात्र सीमा पार षटकार जातोय का? पंचांचा अजून इशारा आला नाहीये. या ठिकाणी पंचांचा इशारा 4 धावा. या 4 धावेने धावसंख्या संघाची वाढवण्यात आली आहे. धावसंख्या झाली आहे 34. नक्कीच मित्रांनो पहा, या ठिकाणी विनायकची अतिशय सुंदर अशी फलंदाजी. पुन्हा एकदा आपल्या सचिन बॉलिंग मारतून विनायकाला मात्र इथे फसलाय, थोडासा फसलाय, थोडासा चेंज केलाय, साईड चेंज करून टाकलाय चेंडू. आणि मला वाटतं हा शेवटचा षटकातील शेवटचा चेंडू. पाहूया नक्कीच. सचिन टू विनायक. पंचांना क्रॉस करून टाकलाय चेंडूवर. पुन्हा एकदा सेम चेंडू, काहीच बदल नाही. निर्धाव चेंडू जातोय आणि तिसरं षटक संपतंय. तिसऱ्या षटका अखेरीस धाव संख्या झाली आहे 34. विजयासाठी गोवी संघाला 35 धावांचं आव्हान ठेवलं आहे कोरतडे संघाने. पुन्हा एकदा वळूया आपण मैदानाकडे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय कुरतडे संघाने. या ठिकाणी कुरतडे संघाने आपली धावसंख्या उभारली आहे 34 आणि विजयासाठी 35 धावांचं लक्ष ठेवलं आहे गोवे या संघासमोर. नक्कीच आपले दोन्ही फलंदाज, सलामीचे फलंदाज पाठवून द्यायचे आहेत गोवे संघाने. सामन्याला खूप विलंब होतोय, आपण सहकार्य करायचं दोन्ही संघाने. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि लवकरात लवकर दोन्ही फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्यायचे आहेत.
सामन्याला सुरुवात होते. गोवी संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी वैभव स्ट्राईकला आहेत आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते सचिन. वैभवने अतिशय घणाघाती अशी फलंदाजी केली होती गेल्या मॅच मध्ये. सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. पंचांनी प्लीज सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. गोवी संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी वैभव आणि सचिन. तर कुरतडे संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिल्या संघातर्फे पहिल्या षटक घेऊन येत आहेत बावा. फलंदाजीमध्ये थोडस अपयश आलंय, मात्र पाहूया या ठिकाणी गोलंदाजीमध्ये काय करतायत बावा. टू वैभव. पहिला चेंडू पण त्यानं क्रॉस करून टाकला. चेंडू सुंदर चेंडू, समजूच शकत नाही आहेत वैभव. पहिला निर्धाव चेंडू. दोन्ही फलंदाज तसेच गोलंदाज अतिशय अनुभवी आणि नक्कीच सुंदर चेंडू. हा दुसरा चेंडू सलग निर्धाव चेंडू जातोय बावळ्याचा वैभवसाठी. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी बावा याच्याकडून. एक मोठा असा हा खेळाडू मानला जातोय बावा. सध्या ट्रेंडिंग मध्ये असलेला हा खेळाडू बावा आपल्या लांजा तालुक्यात असेल, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असेल. बावा टू वैभव. आणि तिसरा चेंडू मात्र पुन्हा एकदा हा थोडस बॅटची कट लागून एसटीच्या मागे चेंडू जातोय आणि एक धाव मात्र काही रोखू शकत नाही. थोडस गच्चा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. स्ट्राईक रोट होत आहे आणि एक धाव मिळते. एका धावीने संघाचं खातं खोलतंय. धाव संख्या 1. आता मात्र प्रथमच सचिन फलंदाजीसाठी. सचिन गोलंदाज अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळेल. बावा टू सचिन. पंचांना क्रॉस करून टाकले चेंडू. या ठिकाणी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मात्र बावा आपला पूर्ण अनुभव सांगितलं. ट्रेंडिंग मध्ये असलेला हा खेळाडू बावा यॉर्कर लेनच्या चेंडूवरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र त्रिफलाचित होत आहेत सचिन. धाव संख्या मात्र असती 4 चेंडू आणि 1 धाव आणि 1 सफलता प्राप्त केली आहे. नक्की सचिन याची जागा घेण्यासाठी, कारण की चेजिंगचं या ठिकाणी चेस करताना एक अनुभवी असे खेळाडू सचिन याची जागा घेण्यासाठी आले आहेत. सुनील. आता मात्र सामना एकदम रंगीतदार होणार आहे, कारण की दोन्ही संघ तुल्यबळ संघ असे आहेत, नावाजलेले संघ आहेत. आता मात्र प्रथम स्ट्राईकला आहेत ते सुनील. गोलंदाजी मार्फवरती बावळ्याचा चेंडू या ठिकाणी टोलवण्याचा प्रयत्न होता, मात्र सुंदर चेंडू समजू शकत नाहीयेत. बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव.
एका धावेने धावसंख्या झाली आहे 2. एक बाद 2. मला वाटतं पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती आहे तो घणाघाती असा हा फलंदाज वैभव. पाहूया बावा टू वैभव. सुंदर चेंडू पुन्हा एकदा समजू शकत नाहीयेत बावा. अतिशय सुंदर असं षटक या ठिकाणी संपतंय. पहिल्या षटका अखेरीस गोळी संघाची धावसंख्या आहे 2. एक बाद 2. आणि आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन येत आहेत विद्याधर कुरतडे संघाकडून. पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या झाली होती 2. एक बाद 2. दुसरं षटक सुरुवात होते. समोर आहेत फलंदाज सुनील. विद्याधर टू सुनील. विद्याधर याचा चेंडू हा फुलटॉस चेंडू जातो का सीमा रेषा पार. पाहूया मात्र अतिशय सुंदर असा झेल पकडण्यात आलाय आणि नक्की सुनील यांना तंबूत परत जावं लागणार आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण कुरतडे संघाकडून. दुसरा झटका बसतोय गोळी या संघाला आणि दुसरी सफलता मिळाली आहे कुरतडे संघाला. नक्कीच धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 2 बाद 2. या ठिकाणी खेळ थोडासा फसलाय फलंदाजीकडून. पाहूया सुनील यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज सुदेश आणि सुंदर चेंडू पहिलाच. पुन्हा एकदा विद्याधर आपल्या बॉलिंग मारवरती पंचांना क्रॉसवर टाकले चेंडू. नक्कीच हा मला वाटतं नो असणार आहे. नो या चेंडूवरती 6 धावा आल्या आल्या षटकार ठोकलाय सुदेशाने. नक्कीच आपल्या संघाची थोडीशी धावसंख्येमध्ये जी परिस्थिती होती तिला थोडस एक चांगली कलाटणी देण्याचा प्रयत्न सुदेशाचा आणि 6 धावसंख्येनं आपलं खातं वैयक्तिक खातं खोलतायत. 6 आणि 1 नो अशा 7 धावा. 7 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आहे 9. 2 बाद 9. या ठिकाणी पंच फ्रीडचा या घोषित करताना पुढील चेंडू विद्याधर याचा सुंदर चेंडू या ठिकाणी टोलवला ऑन लेग ऑनच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. थोडासा प्रयत्न होता झेलचा मात्र प्रयत्न थोडासा असफल ठरला. 2 धावा काही रोखू शकत नाहीयेत. 2 धावा संघासाठी. धावसंख्या संघाची झाली आहे 11. दुसरं षटक प्रगतीपथावरचे असताना कुरतडे संघाकडून विद्याधर नक्कीच सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. पाहूया पुढील चेंडू विद्याधर याचा सुदेशाला. सुदेश टू. अतिशय सुंदर असा स्ट्रोक केला. 1 धाव मात्र काही रोखू शकत नाही. तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफच्या दिशेने. नक्कीच हा खेळ अतिशय सुंदर झालाय कारण की दुसऱ्या चेंडूवरती नो आणि 6 धावा आल्या आणि हा खेळ थोडासा रंगलाय या ठिकाणी. पाहूया अजूनही मैदानात वैभव आहे. जरी
पहिलं षटक जरी 12 धावसंख्या 12 विद्याधर पुन्हा एकदा समोरच वैभव आणि आता मात्र टोळवणे पाहूया या ठिकाणी झेलतो सुंदर क्षेत्ररक्षण स्ट्रेट ड्राईव्ह मला म्हणावं लागेल आणि एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न दुसरी धाव सुद्धा सफल झाली आहे आणि 2 या धावसंख्येने 1 शॉट पंचांकडून एक शॉट धाव करतायत आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती. नक्कीच 1 या धावसंख्येने धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली 13. मी सांगत होतो की नक्कीच वैभव अजूनही मैदानात आहे आणि संघाचा पूर्ण भरोसा आहे वैभववरती. पाहूया वैभव आपल्या संघाला विजयाकडे खेचून देतोय का पाहूया. नक्कीच विद्याधर टू वैभव आणि हा मात्र पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू या ठिकाणी झेल खाली मात्र क्षेत्ररक्षक आणि झेल काही चुकवत नाही. मोठा धक्का बसतोय गोवी या संघाला वैभवाच्या स्वरूपात आणि अतिशय महत्वाची सफलता मिळाली आहे कुरतडे संघाला. या ठिकाणी तिसरी सफलता मिळते कुरतडे संघाला. धावसंख्या मात्र स्थिर. धावसंख्या झाली 3 बाद 13. नक्कीच दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना मला वाटतं एक चेंडू शिल्लक आणि पूर्णतः 7 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे अजूनही जिंकण्यासाठी. वैभवांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज स्वरूप. नौखा असा हा खेळाडू स्वरूप. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना बावा पुन्हा एकदा विद्याधराचा शेवटचा चेंडू बॉलिंग मारती असताना सुंदर टोलवलाय. पाहूया लॉंग ऑफच्या दिशेने या ठिकाणी झेल होतं का. थोडासा गच्चा क्षेत्ररक्षण 2 धावा काही रोखू शकत नाही. इथे पुन्हा एकदा गच्चा क्षेत्ररक्षण. ओ खूप असं थोडस मिसफिल्डच्या नंतर मिस थ्रो आणि या ठिकाणी 3 धावा मिळत आहेत. 3 या धावसंख्येने धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या झाली आहे 16. 2 षटका अखेरीस धावसंख्या झाली 16. अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. 6 चेंडू 19 धावा. थोडीशी घाई करायची आहे प्लीज. कुरतडे संघाला विनंती आहे क्षेत्ररक्षण लवकरात लावून घ्यायचं आहे आणि एक शेवटचं षटक आहे. नक्कीच कोणतीही टीम मीटिंग जास्त न करता लवकरात लवकर सहकार्य करून लवकरात लवकर ही मॅच संपवायची आहे. अजूनही खूप साऱ्या मॅचेस आहेत आपल्याकडे ज्या या मैदानावरती खेळवायच्या आहेत. नक्कीच वैयक्तिक पहिलं संघातर्फे 3रं षटक घेऊन आलं आहे मयांक. कुरतडे संघाचा हा नौखा असा हा खेळाडू मयांक. बघा शेवटचं षटक अतिशय महत्वाचं षटक. हा नवीन खेळाडू घेऊन मयांक. आणि या ठिकाणी थोडासा पंचांकडून खेळ थांबवण्यात आलाय. मयांक पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मारुती पंचाला क्रॉस करून टाकलेला हा चेंडू समोर आहे स्वरूप. पाहूया या ठिकाणी टोळवला आहे मात्र लोकांच्या दिशेने एक धाव पूर्ण केली आहे आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मात्र फेटाळलेला प्रयत्न. पाहूया सुदेश हा अनुभवी असा हा खेळाडू गोवी संघासाठी या ठिकाणी स्ट्राईकला उभा राहिलाय. नक्कीच 5 चेंडू 18 धावा. 5 चेंडू आणि 18 धावा जिंकण्यासाठी 18 धावांचं अजूनही आव्हान आहे गोवी संघासमोर. मात्र सुंदर पहिला चेंडू म्हणावा लागेल. पुन्हा एकदा मयांक टू सुदेश. ओ या ठिकाणी मात्र थोडासा हा वाईट एसटीच्या बाहेरचा चेंडू. 1 धाव मिळते. एक अतिरिक्त धाव आणि आता मात्र 5 चेंडू आणि 17 धावा. पाहूया
ओ पुन्हा एकदा कसं आहे, शेवटी हा रंगत आलेला असा हा सामना. आणि मयंक टू सुदेशने टोलवलाय. पाहूया या ठिकाणी झेल होतो का. संपूर्ण झोकलाय आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये कुरतडे संघाचा हा खेळाडू. आणि मात्र मला वाटतं 2 धावा, 2 काय 4 धावा पूर्ण वाचवल्यात. पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे. आणि या ठिकाणी फक्त 2च धावा मिळत आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण. नक्कीच रिव्ह्यू केलेला आहे आपण, या ठिकाणी चेक केलाय. तसा रिव्ह्यू सिस्टम आपण नाही आहे, परंतु आपलं हे सर्क्युलर ग्राउंड असताना या ठिकाणी थोडस स्वयंसेवक नसल्यामुळे आम्ही रिव्ह्यू चेक केलाय. कमिटीने स्वतःहून चेक केलाय आणि नक्कीच या रिव्ह्यू मध्ये 2 धावा मिळत आहेत. 4 धावा रोखल्या आहेत. आता मात्र सुदेशाने टोलवलाय. पाहूया या ठिकाणी झेल होतो का. सुंदर असा झेल. काय काय ती क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल कुरतडे संघाला. आणि हा अतिशय नौका असा हा खेळाडू गोलंदाज मयंक काय गोलंदाजी करतोय. हा नक्कीच बाबा त्याला संपूर्ण आपला अनुभव सांगतोय की कसा चेंडू टाकायचा, कुठे टाकायचा आणि नवीन येणारा फलंदाज काय करेल किंवा उभा असलेला फलंदाज कोणत्या दिशेला मारेल आणि कुठे टाकायचा चेंडू. नक्कीच आणि हाच तर अनुभव आहे. याच्यातूनच आपण चुकातूनच आपण शिकतो. नक्कीच हा नौखा असा हा गोलंदाज याला पूर्ण आता महत्वाचा स्पेल दिलाय. आणि पाहूया मला वाटतं काही चेंडू 3 चेंडू मला वाटतं शिल्लक असतील आणि 3 चेंडू 15 धावा आवश्यक. मयंक 2 नवीन असा हा फलंदाज पहिल्यांदाच स्ट्राईक वरती असताना या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण. एसटीच्या मागे थोडंसं मिसफिल्ड केलं होतं एसटी रक्षकाकडून. मात्र तसं मी म्हटलंय की कुरतडे संघ पूर्ण जोखून देतोय. आपला प्रत्येक खेळाडू, प्रत्येक क्षेत्ररक्षक आपला 100% देण्याचा प्रयत्न करतोय आणि हीच तर खेळाडू वृत्ती आहे. नक्कीच तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर तुमचं 100% देणं गरजेचं. पुन्हा एकदा मयंक आपल्या बॉलिंग वरती पंधरा क्रॉस करून टाकलाय. चेंडू या ठिकाणी टोलवला लॉंगच्या दिशेने. पाहूया झेल होतं का. आणि इथं मात्र थोडस अतिशय सुंदर असा हा टोलवलाय 4 धावेसाठी स्वरूप. आणि आता थोडस 1 चेंडू आणि 10 धावा. आणि मला वाटतं एक 90% पूर्णतः हा सामना झुकलाय तो कुरतडे संघाकडे. शेवटचा चेंडू मयंक याचा स्लोवर टोलवला. षटकारासाठी जातो का. हा नक्की स्वरूप. काय स्वरूपने अतिशय सुंदर फलंदाजी केली. मात्र सामन्याला थोडा विजय मिळवून देता आला नाही. नक्कीच स्वरूप सुद्धा नौका खेळाडू अतिशय सुंदर फलंदाजी केले. बेस्ट विशेष तुला नक्कीच पुढच्या सामन्यासाठी. आणि विजयी कुरतडे संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. यानंतर होणारा सामना खान